नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार मी मस्त वांग्याची आणि बटाट्याची भाजी. तर अशी भाजी बनवायची मस्त की जशी आपण लग्नात भेटते आपल्याला त्याच प्रकारे. नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मस्त वांगे आणि बटाट्याची भाजी. दोघे मिक्स भाजी बनवणार आहे मी, वांगा आणि बटाटा. आणि मस्त अशी बनवायची की जे आपण लग्नात जशी आपल्याला भेटते खायला त्याच पद्धतीने मी आज बनवणार आहे मस्त. तर चला मग आता करूया सुरुवात. तर मी बघा इकडे मस्त वांगे असे चिरून घेतलेले आहेत आणि मस्त असे कवळे लसलशीत वांगे घेतलेले होते मी. आणि असे उभे चिरून घेतले कारण बारीक वांगे असल्यामुळे मी याचे फक्त 4च भाग केलेले आहेत. असे लांब भाग करून घेतलेले आहेत. आणि इकडे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले होते, ते पण असे छान शिलून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक असे भाग करून घेतलेले आहेत. आणि वांगे पण 4 भाग करून घेतले. मी एका वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे असे नॉर्मल भाजून घ्यायचे मस्त. आणि मी मस्त आज वांगे आणि बटाटे मिक्स भाजी बनवणार आहे. जशी पंक्तीत असते त्याच पद्धतीने बनवायची आपल्याला आज भाजी मस्त. 2 ते 3 मिनिटं छान असे शेंगदाणे भाजून घेऊ. तर बघू शकता तुम्ही नॉर्मल शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. आता मी याच्यातच तीळ घेतलेली आहे थोडीशी. बघा आपले जे पोहे खायचे चम्मच असतात त्या चम्मचच्या मापाने मी 3 चम्मच तीळ घेतलेली आहे. तर ही तीळ सुद्धा मी आता शेंगदाण्यासोबतच भाजून घेते. आणि आता गॅस बंद करते कारण कढई गरम आहे आपली भरपूर. त्या गरम कढईतच तीळ आणि शेंगदाणे नॉर्मल दोघी भाजून घेते मी आता. आणि शेंगदाणे बघा छान भाजले गेलेले आहेत मस्त. आता आपण तीळ आणि शेंगदाणे काढून घेऊ कारण तीळ पण छान भाजली गेलेली. तडतड आवाज येते बघा तुम्ही सुद्धा. तीळ छान भाजली गेलेली. गॅस बंद केलेला आहे. आता आपण तीळ काढून घेऊ, शेंगदाणे आणि तीळ. छान असं मस्त खमंग वास सुटलाय तीळचा. आता बघा आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ आता हे मिश्रण. तीळ आणि शेंगदाणे छान असं बारीक करून घ्यायचे. एक चम्मच जिरं आणि अर्धा इंच मी अद्रक घेतलेलं होतं आणि त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. तर हे अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत. आता आपण अगोदर पहिले हे थोडंसं नॉर्मल बारीक करून घेऊ मिश्रण. तर बघा मी असं नॉर्मल बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि लसूण मी अख्खी कांडी घेतलेली होती. तर लसूण पण जास्तच टाकायचं आहे. आता आपण परत हे मिश्रण बारीक करून घेऊ. तर बघा असं बारीक करून घेतलेलं आहे मी. आता हे वाटण शेंगदाणा आणि तीळ लसूण जिरं सगळं आता आपण भाजी तयार करून घेऊ मस्त. तर बघा इकडे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झालेली आहे. आता आपण त्यात तेल ॲड करून घेऊ. तेल छान गरम झालेलं आहे. आता त्याच्यात थोड्याशा मोहरी टाकायची आहे. अर्धा चम्मच मी परत जिरं ॲड करणार आहे कारण आपण अगोदर पण जिरं टाकलं होतं आणि आता पण थोडं तेलामध्ये टाकते. तेल छान गरम झालेलं आहे आणि जिरं सुद्धा बघा छान तळलं गेलेलं आहे.
आता त्याच्यात थोडंसं अजून परत लसूण टाकायचं आहे, 2 ते 3 पाकळ्या मी अशा बारीक कट करून घेतलेले आहेत. कढीपत्ता, कढीपत्ता ओला होता, त्याला छान असं धुवून घेतलेला होता मी. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच लाल तिखट, हळद पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, असं छान एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि छान मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये. तर बघा छान मसाला भाजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकू. आता बटाटे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते. बटाटे आता मी अगोदर 2 ते 3 मिनिटं छान वाफेत शिजवून घेणार आहे. बटाटा लवकर शिजत नाही आणि वांगे कवळी असतात, तर वांगे पटकन शिजतात. म्हणून मी आता अगोदर बटाटे 2 ते 3 मिनिटं अगोदर छान असं वाफेत भाजून घेते. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू. तर चला आता बघू आपण. तर बघा मी अगोदर 2 ते 3 मिनिटं बटाटे छान असे वाफेत शिजवून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेऊ. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात थोडंसं आपण मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसारच. आणि आता मी परत त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवते. आणि आता या मिठातच आपण 2 ते 3 मिनिटं छान भाजी शिजवून घेऊ. चला आता बघू आपण. 3 मिनिटं झालेली आहे. छान आता मिक्स करून घेऊ. आता आपण त्याच्यात पाणी ॲड करून घेऊ. आता तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसारच टाका. मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आता मस्त भाजीला छान उकळी द्यायची व्यवस्थित. 2-3 मिनिटं उकळी आल्यानंतरच आता बघू आपण. तर छान उकळी आली भाजीला बघा मस्त. आता गॅस मी कमी करणार आहे. आणि आता बघा याच्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार केला होता, तीळ आणि शेंगदाणे, तर ते मिश्रण आता भाजीत ॲड करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे.
छान आता मिक्स करून घेऊ मस्त. आणि आता कमी गॅसवरती 5 ते 10 मिनटं जेवढे लागतील तेवढे छान असे शिजवून घेऊ आपण. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. एका साईडला असं ओपनच ठेवायचं आहे, पूर्ण पॅक नाही करायचं, म्हणजे बाहेर हवा निघेल, वाफ वगैरे निघेल आणि जे वर तरी येईल ती तरी फुटणार नाही. अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. तर चला आता 5 मिनटं झाली, आता बघू आपण. तर बघा मस्त झालेली भाजी. एकच नंबर झालेली आहे मस्त. आता अजून परत तिला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यावं लागेल. नॉर्मल अजून कच्ची आहे अजून. आता परत 2 ते 3 मिनटं मी त्याच्यावर झाकण ठेवते. झाकण पूर्ण नाही ठेवायचं. तर चला आता बघू आपण भाजी. तर एकच नंबर झालेली भाजी मस्त. छान अशी आचार्य पद्धतीने जे तयार होते तशीच छान झालेली आणि तरी खूप मस्त आलेली, बघू शकता तुम्ही. आता मी एका वाटीत तुम्हाला काढून दाखवते. आणि जास्त सुटकी नाही करायची ही भाजी. आपण भातासोबत पोळीसोबत खाऊ अशाच पद्धतीने ठेवायची. तर एकच नंबर झालेली भाजी, बघू शकता तुम्ही. भातासोबत, मसाले भात सोबत तुम्ही खाऊ शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.